मी सरलाच कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी काय बनवणार आहे माहिती का? शिमलाची कापाची भाजी आणि त्यामध्ये ना कांदा टाकणार आहे। तर मी इथे ना कढई ठेवलेली आहे तापलेलं, त्यानंतर त्यामध्ये आता तेल टाकून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये ना ठेचलेलं लसूण, कांद्याचे काप टाकून घेणार आहे। एक चम्मच लाल तिखट टाकायचं, तर धना जिरा पावडर टाकलेली, त्यानंतर अर्धी चम्मच हळद पावडर असं याला मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आपली शिमल्याची जी काप केलेली आहेत ना आपण, हे यामध्ये टाकून घेणार आहोत। आता हे ना मिक्स करून घेणार आहोत चांगलं। तर यामध्ये ना मी नॉर्मल पाणी टाकून घेणार आहे। आता यावरती ना झाकण ठेवून ना मी शिजवून घेणार आहे। इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे 1 वाटी, ते मी ना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। त्यानंतर ग्राइंड करून घेणार आहे। भाजी अशी शिजलेली आहे, आपण बघूया किती काप शिजलेले आहेत। आता यामध्ये ना आपण शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे ते टाकूया। आपण असं मिक्स करून घेणार आहोत। मीठ शिजल्यानंतर टाकायची काजू क्वांटिटी कळते आपल्याला। मीठ टाकल्यानंतर ती परत मिक्स करून घेणार आहोत। बघा अशी आहे आपली शिमला मिरची काप आणि कांदा काप भाजी तयार। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटूयात, बाय बाय।